नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे पॉइंटेड चर्चामध्ये. सध्याची परिस्थिती बघता युद्ध हे काही थांबत नाहीये. कारण लेटेस्ट अपडेटनुसार इस्रायलने इराणचा मोठा ब्रिज फोडलेला आहे. त्यामुळे इराणला ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न उभारत आहे. तसेच रिप्लायमध्ये इराणने गल्फ कंट्रीजमधील युएसएच्या कंपनीजना टार्गेट केलेलं आहे. यामध्ये खूप सारे डेटा सेंटर्स युएसएचे उद्ध्वस्त झालेले आहेत. तसेच इराणने अमेरिकेचे 5 हेलिकॉप्टर 2 जेट्स हे उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि एकंदरीत सध्याची युद्ध परिस्थिती बघता याचा परिणाम ऑइलवर नक्की होईल. कारण ब्रेंट क्रूड ऑइल हा $100 वरून थेट $110 पर बॅरलवर पोहोचलेला आहे. ही एका दिवसातली सर्वात मोठी उसळ होती आणि जागतिक बाजारपेठेत पुन्हा खळबळ उडालेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, ब्रेंट क्रूड ऑइल जेवढं महाग होईल तेवढा त्याचा फटका पेट्रोल डिझेलवर होणार आहे. त्यामुळे नेक्स्ट न्यूज आहे आपली शेल इंडियाबद्दल. तर शेल इंडियाने 1 एप्रिल पासून डिझेलच्या किमतीमध्ये तब्बल ₹25 प्रति लिटर वाढ केलेली आहे. पेट्रोलमध्येही ₹7.5 प्रति लिटर वाढ केलेली आहे. यामुळे बँगलोरमध्ये सध्या डिझेल ₹115 प्लसवर गेलेले आहे. एकंदरीत मित्रांनो, डिझेल वाढलं म्हणजे लॉजिस्टिक, ट्रकिंग, FMCG सगळ्यांचा खर्च वाढेल आणि महागाई नक्की येणार. पण यामध्ये गोल्ड आणि कमोडिटी स्टॉक्स नक्कीच बुलिश राहतील. आपली नेक्स्ट न्यूज आहे ऑटो LPG बद्दल. सरकारने ऑटो LPGच्या किमतीमध्ये 11.78 प्रति लिटरने वाढ केलेली आहे. ज्या रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी गाड्या LPGवर चालतात त्यांना हा एकंदर खर्च वाढणार आहे. पेट्रोल, डिझेल नंतर LPG वाढणार, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला बजेटबद्दल नक्की विचार करावा लागेल. आणि एकंदरीत पेट्रोल डिझेल महागाईमुळे इलेक्ट्रिक व्हेकलच्या स्टॉक्सला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे USA बद्दल. USAने भारताला ट्रेड बॅरियर म्हणून संबोधलेले आहे. अमेरिकेने आपल्या नॅशनल ट्रेड एस्टिमेट रिपोर्टमध्ये भारताला ट्रेड बॅरियर असे रेड फ्लॅग केलेले आहे. भारताच्या कस्टम ड्युटीज, डाटा लोकलायझेशन आणि FDI रिस्ट्रिक्शन यामुळे अमेरिकेने हा आक्षेप नोंदवलेला आहे. इंडिया US ट्रेड डील झाल्यानंतर हे रेड फ्लॅग चिंताजनक आहे. हे शॉर्ट टर्म निगेटिव्ह सिग्नल आहे, पण घाबरण्याची गरज नाही. तर नेक्स्ट न्यूज आहे झोहो बद्दल. भारत सरकारने तब्बल 16,68,000 सरकारी ईमेल अकाउंट्स गुगल, मायक्रोसॉफ्ट वरून झोहोवरती मायग्रेट केलेले आहेत आणि यासाठी टोटल ₹180 कोटी खर्च झालेला आहे. डिजिटल इंडिया प्लस आत्मनिर्भर भारतचे हे एक मोठे पाऊल आहे. झोहो ही भारतीय कंपनी आहे जी जगभरातील 9 कोटीपेक्षा जास्त युजर्सना सर्व्हिस देते. पुढची न्यूज आहे दिल्ली सरकारबद्दल. तर दिल्ली सरकारने सुरक्षेच्या कारणासाठी शहरातील जवळजवळ 1,40,000 चायनीज CCTV कॅमेराज काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या जागी मेड इन इंडिया कॅमेराज लावण्यात येणार. 1,000 कोटींपेक्षाही जास्त हा गव्हर्नमेंटचा टेंडर असू शकतो. याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक्स लाईक डिक्सॉन टेक्नॉलॉजीज, केन्स टेक्नॉलॉजीजवर नक्की लक्ष ठेवा. तर नेक्स्ट न्यूज आहे भारताच्या डिफेन्स एक्सपोर्ट बद्दल. इंडियन डिफेन्स एक्सपोर्ट फायनान्शियल इयर 26 मध्ये तब्बल 38,424 कोटींवर पोहोचलेले आहे. मागील वर्षापेक्षा ही 62.6% जास्त आहे. PM मोदींच्या मेक इन इंडिया डिफेन्स धोरणाचे हे फळ ठरू शकते. त्यामुळे भारत आता जगातील 25 टॉप एक्सपोर्ट्समध्ये आलेला आहे. मिसाईल्स, हेलिकॉप्टर्स, बुलेट प्रूफ जॅकेट ह्या सगळ्या गोष्टी इंडिया आता एक्सपोर्ट करतोय. डिफेन्स सेक्टर हे फायनान्शियल इयर 27चे सर्वात मोठे वेल्थ क्रिएटर असू शकते. त्यामुळे तुम्ही BEL, HAL, मॅचडॉग, डेटा पॅटर्न्स, भारत फोर्ज या डिफेन्स स्टॉक्समध्ये नक्कीच लक्ष ठेवू शकता. नेक्स्ट न्यूज आहे वोडाफोन आयडिया बद्दल. तर वोडाफोन आयडियाने जवळपास 5 वर्षांनंतर पहिल्यांदा सबस्क्रायबर बेस हा वाढवलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये VIचे कोट्यवधी कस्टमर्स हे जिओ आणि एअरटेलकडे वळत होते. सरकारी मदत, नवीन स्पेक्ट्रम आणि 5G रोलआउटच्या आशेने VI हे थोडे स्टेबिलाइज होताना दिसते. VI साठी हा एक टर्निंग पॉईंट असू शकतो. VIचा शेअर सध्या ₹8 ते ₹9 दरम्यान आहे. VIने जर 5G रोलआउट केलं तर हा शेअर ₹50पेक्षाही वरती जाऊ शकतो. पण हे सट्टेबाज गुंतवणूक आहे, त्यामुळे थोड्या पैशात ट्राय करा, मोठी रक्कम लावू नका. तर नेक्स्ट न्यूज आहे बीस लाईफ बद्दल. फिटनेस आणि स्पोर्ट न्यूट्रिशन स्टार्टअप बीस लाईफने 320 कोटी व्हॅल्युएशनवर जवळजवळ 20 कोटी हे प्री सीडिंगमध्ये उभारलेले आहेत. इंडियाज फिटनेस मार्केट सध्या $2 बिलियन आहे आणि ते 2030 पर्यंत $7 बिलियन होण्याची शक्यता आहे. हेल्थ कॉन्शियस इंडियन्सची संख्या झपाट्याने वाढते आणि बीस लाईफ या ट्रेंडवर स्वार आहे. हेल्थ अँड वेलनेस सेक्टर हे इंडियाचे पुढील मोठे ग्रोथ स्टोरी बनणार आहे आणि लिस्टेड कंपनीज जसं टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट,
मारिको, ITC यांचा तुम्ही नक्की विचार करू शकता. तसेच नेक्स्ट न्यूज आहे लाहोरी जीरा बद्दल. निंबूसचा कॉम्पिटिटर लाहोरी जीराचा फायनान्शियल इयर 25 मध्ये रेव्हेन्यू हा 73% वाढून 400 कोटींपर्यंत झालेला आहे. पण प्रॉफिट हा फ्लॅट राहिलेला आहे, कारण मार्केटिंग खर्च आणि डिस्ट्रीब्युशन खर्च हा खूप प्रमाणात वाढलेला आहे. पॅन इंडिया एक्सपान्शनसाठी कंपनी पैसे ओतत आहे. रेव्हेन्यू मध्ये वाढ इम्प्रेसिव्ह आहे, पण प्रॉफिटेबिलिटी अजूनही लांब आहे. नेक्स्ट न्यूज आहे ओला इलेक्ट्रिक बाईक बद्दल. तर ओला इलेक्ट्रिकने आपल्या इलेक्ट्रिक बाईकच्या किमती तब्बल 60,000 रुपयांनी कमी केलेल्या आहेत. सरकारी सबसिडीज प्लस मॅन्युफॅक्चरिंग इफिशियन्सी प्लस इम्पोर्ट ड्युटी यांचे एकत्रित परिणाम हे दिसून येत आहे. ओला इलेक्ट्रिकची ई बाईक आता 70,000 ते 80,000च्या आसपास मिळेल. पेट्रोल बाईक ही जवळपास तेवढ्याच प्राइसमध्ये आपल्याला भेटते. जर इलेक्ट्रिक बाईक पेट्रोल प्राइसच्या किमतीमध्ये भेटू लागल्या तर ही इलेक्ट्रिक बाईकसाठी नक्कीच विन कंडिशन असेल. त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक्स ह्या जास्त प्रमाणात सेल होऊ शकतात. आणि जर इलेक्ट्रिक बाईक्स ह्या जास्त सेल झाल्या तर टाटा मोटर्स EV, एक्साइड इंडस्ट्रीज, ओला इलेक्ट्रिक, अमर राजा बॅटरीज हे सगळे शेअर्स बुलिश राहतील. नेक्स्ट न्यूज आहे फोनपे IPO बद्दल. तर वॉलमार्ट बॅक्ड फोनपे ने आपला 13,000 कोटींचा IPO किमान जून 2026 पर्यंत पोस्टपोन केलेला आहे. इराण युद्धामुळे शेअर मार्केट हे सध्या स्टेबल नाही आणि त्यामुळे कंपनीने हा निर्णय नक्कीच घेतलेला असावा. आधी हा IPO एप्रिल 2026 मध्ये अपेक्षित होता, पण तो आता जून पर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. तुम्ही एकंदरीत पाहिलं तर हे जर युद्ध संपलं तर अशा प्रकारचे स्ट्रॉंग कंपनीजचे IPO हे धडाधड येऊ शकतात. नेक्स्ट न्यूज आहे भारताच्या नवीन युनिकॉर्न बद्दल. तर AI इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी न्यासा ने ब्लॅकस्टोनच्या नेतृत्वाखाली $600 मिलियन हे रेज केलेले आहे आणि ही भारताची 126वी युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे. AI इन्फ्रास्ट्रक्चर हे पुढील डिकेड मधले फ्युचर आहे आणि न्यासा सारख्या कंपन्या या भारताला सुपर पॉवर बनवतील. AI रिलेटेड स्टॉक्स जसे की इन्फोसिस, TCS, पर्सिस्टंट यावर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकता. पुढची न्यूज आहे अमेरिकेतील बेरोजगारी बद्दल. तर मार्च 2026 मध्ये अमेरिकेत अपेक्षेपेक्षा जास्त 1,78,000 नवीन नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे बेरोजगारी दर हा 4.3% आलेला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था युद्धाच्या छायेत असतानाही मजबूत आहे आणि US फेड व्याजदर लवकर कमी करणार नाही. जर USने व्याजदर कमी केला नाही तर डॉलर हा अजून स्ट्रॉंग बनेल आणि तेवढंच प्रेशर रुपयावर येईल. नेक्स्ट न्यूज आहे इंडिया EU ट्रेड डील आणि इंडिया US ट्रेड डील बद्दल. तर भारताने एका वर्षात इंडिया EU आणि इंडिया US असे 2 ऐतिहासिक ट्रेड ॲग्रीमेंट केलेले आहेत. एक्सपर्ट्सने फायनान्शियल इयर 27 मध्ये इंडियाचा GDP ग्रोथ हा 7% प्लस राहण्याची शक्यता दर्शवली आहे आणि ह्या AI ट्रेड डीलचा इम्पॅक्ट फायनान्शियल इयर 27च्या Q1 मध्ये इंडियन कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये नक्की दिसून येईल. त्यामुळे युद्ध संपल्यानंतर टेक्सटाईल, IT, फार्मा, ॲटो कंपन्यांमध्ये नक्कीच बुलिश रॅली येऊ शकते. पुढची न्यूज आहे रिबेल फूड्स बद्दल. तर तुम्ही नक्कीच फासोस, बेहरोज बिर्याणी यांसारखी नावे ऐकली असतील. तर यांसारख्या ब्रँडच्या मागे असलेली रिबेल फूड्स अजूनही सेबीकडे DRHP फाईल दाखल करू शकलेली नाहीये. एप्रिल 2026 मध्ये हे टार्गेट होते, पण युद्ध आणि बाजाराच्या अस्थिरतेमुळे IPO लांबणीवर पडलेला आहे. रिबेल फूडचे IPO द्वारे $550 मिलियन उभारण्याचे लक्ष्य आहे. रिबेल फूड्स IPO जर आला तर फूड डिलिव्हरी टेक सेक्टर्स मध्ये नक्कीच सबस्क्राईब करा. झोमॅटो, स्विगी सारखाच ग्रोथ पोटेन्शियल या शेअरमध्येही आहे. तसेच नेक्स्ट न्यूज आहे सेफ्टी कंट्रोल्स अँड डिव्हाइसेस IPO बद्दल. तर सेफ्टी कंट्रोल्स अँड डिव्हाइसेसचा IPO 6 एप्रिल 2026 रोजी ओपन होणार आहे आणि 8 एप्रिलला तो क्लोज होईल. अलॉटमेंट हे 9 एप्रिलला होणार आहे. हा SME IPO असून सेफ्टी इक्विपमेंट सेक्टरमध्ये कार्यरत आहे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सेफ्टी सेक्टरला सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात, त्यामुळे ह्या शेअरचे ग्रोथ पोटेन्शियल चांगला असू शकतो. तर नेक्स्ट न्यूज आहे AI स्टार्टअप फंडिंग बद्दल. तर भारतातील VC इन्व्हेस्टर्स आता AI इंटिग्रेशन असलेल्या स्टार्टअप्सला AI नसलेल्या समान सेक्टरच्या कंपनीजपेक्षा 2 ते 3 पट जास्त व्हॅल्युएशन देत आहेत. AI म्हणजे एकंदरीत ऑपरेशनल इफिशियन्सी, कस्टमर ॲक्विजिशन आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट. जिथे AI आहे तिथे पैसा आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या ट्रेंडिंग बिझनेस न्यूज. जर तुम्ही अपडेटेड झाला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आजच्यापैकी कोणती न्यूज सर्वात जास्त इम्पॅक्टफुल वाटती ती कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या न्यूजमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.